यावी सेल्फ आउट होतोय. चेतन गोताड सेल्फ आउट एंड क्रॉस केली त्यामुळे मैदानाच्या बाहेर सिंगल पॉइंट. मनोज कोथवडे संघाच्या खात्यामध्ये जोडला गेलेला एक पॉइंट इथे पाहायला मिळालाय. बोनस पडला ना. ओंकार शेवटची 5 मिनिटे क्रीडांगण क्रमांक 1 वरती सुरू असलेल्या सामना शेवटची 5 मिनिटे जाहीर होतं. पॉईंट टेबल 21-18 21 गुणांवरती आहे तो यावी मनोज गोतवडे. 18 गुणांवरती खेळताना जय हिंद जय आबासंघ. अभिषेक यावी चढाई करण्यासाठी कांबळे मोक्यावर उभा अनिकेत ठोंबरेच्या दिशेने चाललेली खेळी आहे. अनिकेत स्वतःवरती नियंत्रण कसं राखतोय हे तेवढंच महत्वाचं असेल. यावी सुसाईड आवश्यकता नव्हती. मॅच इक्वल पॉइंट वरती 22-all 22-22. चढाई पूर्ण करून माघारी परतोय अभिषेक. इम्तिरेड सूरज कांबळे 5चा डिफेन्स. पुन्हा कोलगे एका बाजूला जर्सी क्रमांक 7 घालून तर दुसऱ्या बाजूला अनिकेत ठोंबरे यावी ताकदवान खेळाडू इथे दाखल झालाय. सूरज स्वरूपाचा पॉइंट गेली ते आवश्यक आहे. चढाई पूर्ण करून माघारी परतोय तो सूरज. रेड आहे रेंजी नाही रेंजी. गौरव येतेचा टॅकल सुपर टॅकल सुपर कामगिरी. बेस्ट ऑफ 5 8 पाहायला मिळतील. दोन्ही संघांकडून 5-5 रायडर इथे आजमावले जातील आणि या स्पर्धेतला पहिला इक्वल सामना. अथर्व कांबळे यावी चढाई करताना आणला 3 आणला 3 आणला. मैदानाच्या माध्यमातून सुपर कमाल धमाल. मैदानामधून मनोज कोथवडे 1. दुसरी चढाई सुयश बारगुडे. मनोज कोथवडे संघाचा जर्सी क्रमांक 12 घालून खेळणारा सुयश बारगुडे ज्याला विनोद कुमारच्या बदली संधी दिली गेली परंतु यावेळी पुढे सरसावला होता तो सूरज कांबळे. सूरज कांबळे टच केलं माघारी परतला. 1 पॉइंट मिळाला. पॉइंट टेबल इक्वल टू ऑल. आणि यावी चढाई करण्यासाठी अथर्व कांबळे. दुसरी चढाई आणि यावी कॉर्नर अटॅक आणखी एकदा मिळतील इथे. वेट कर दादू संपलाय तो. 2 पॉइंट. पेडल बाद सिंगल पॉइंट.
सतरा 14 जर्सी क्रमांक 55 निरंजन बेर्डे जमीन चढाई करताना यानंतर होणारा खेळांगण क्रमांक 1 वरील जर्सी क्रमांक 77 अक्षय वेलणकर बंटी चढाई पूर्ण केली आणि सुखरूप आपल्या क्रीडांगणामध्ये कोणत्याही आक्रमकता न घेता माघारी परततोय आशुतोष साळवी जर्सी क्रमांक 74 आशुतोषचा केला गेलेला टॅकल आणि त्यानंतर गेम चेंज झाला होता पुन्हा एकदा ती संधी इथे प्राप्त होईल कधी पाहायचंय यावेळी जर्सी क्रमांक 74 शॉट लाजवाब यावेळी दंडानादर गुंदन मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या चढाईसाठी करेल इथे प्रयत्न एक संधी ती उपलब्ध होईल पॉइंट टेबल 18-15 18-15 लाजवाब टॅकल गुंदन पुन्हा एकदा गारत गौरव यावेळी पुन्हा एकदा दंडानादर गुंदन इथे दाखल 5ची बचाव होईल बोनस पॉइंट ऑफ जर्सी क्रमांक 33 ओमकार पालकर डाबा कोपरा आणि उजव्या कोपऱ्यातून केला गेलेला टॅग होता अप्रतिम सामन्याची सुरुवात आणि या जर्सी क्रमांक 74 आशुतोष साळवी पुन्हा एकदा टॅकल आशुतोष साळवीचा एकदा एक सामना बरोबरी सुटणार आपल्याला क्रीडांगण क्रमांक 2 वरती ही पाहायला मिळतो की काय हा प्रश्न जरूर आपल्यासमोर उभा असेल याबी साहिल पांड्या मैत्राच्या आतमध्ये बॅकिंगला घडवण्याचा प्रयत्न आणि याबी सक्सेसफुल ठरला टॅकल साहिल रेवाळे मैदानाच्या बाहेर 1 पॉइंट क्रीडांगण क्रमांक 2 वरती मात्र एक चांगलं द्वंद्व गौरव वेद्रे अक्षय वेलणकर विरुद्ध बघूया कशा पद्धतीने शिकार तेवढा तरबेज आहे अक्षय वेलणकरचा बॅकहोल्ड गौरव वेद्रे गाडत पॉइंट गोज टू मालगोट शेवटचा 1 मिनिट लास्ट मिनिट निर्णायक महत्वपूर्ण हा पॉइंट असेल यावी वेदांत कांबळे क्रीडांगणाच्या आतमध्ये 2 गुणांची पडत आहे इथे जर वेदांत टॅकल झाला तर 1 पॉइंट ते मिळू शकतो आणि त्यानंतर एक संधी इथे उपलब्ध होऊ शकते देवरुख संघाला परंतु यावी गेम चेंजर बनणार कोण 0 पासून हिरो होणार कोण हे इथे आपल्याला पाहावं लागेल काही सेकंद इथे शिल्लक आहेत आणि यावी चांगली रणनीती वेदांत करून वेदांत जास्तीत जास्त वेळ इथे आजमावतोय माघारी परतोय यावी पाहायला मिळाली टाइम ऑफ इथे घेतला गेलोय पॉइंट टेबल 22-20 क्रीडांगण क्रमांक 2 एक कडवी झुंज देवरुख विरुद्ध रत्नागिरी बालकुट असा चाललेला हा सामना क्रमांक 1 वरती जैन जावा विरुद्ध पाठी देण्याचे निरंतर खेळाडू समोर आहेत यावी उत्साही गणेश प्रतिष्ठान बिनतोळेचे हे निरंतर खेळाडू 22-20 जर्सी क्रमांक 99 सिद्धेश टके सिद्धेशला सिद्धेश बॅनर माघारी परतण्याचा घेतला इथे निर्णय कारण माहिती होतं समोरच्या संघाची थर्ड आहे हा गेम प्लॅन असतो तुम्ही मैदानाच्या आतमध्ये कशा पद्धतीने रणनीती आजमावता हे खूप महत्वाचं आणि तेच यावी सिद्धेशने केलं 3 ते 4 सेकंदामध्ये रेड व्हॅलिड केलं आणि माघारी परतला आणि थर्ड रेड साठी इन्व्हाइट केलं गेलंय वेदांतला इथे पॉइंट घ्यावाच लागणार आहे आणि इथे मात्र दाखल केलं गेलं सामना इथे झालाय समाप्त आणि या सामन्यामध्ये विजयी ठरलाय तो डॉक्टर नानासाहेब मेकर फाउंडेशन संघ गौरव वेद्रे विरुद्ध खेळत असताना यावेळी अक्षय वेलणकरची इथे मात्र सरसी पाहायला मिळाली देवरुख संघ इथेच मात्र त्यांचं स्वप्न होतं इथे बंद इथूनच माघारी परतावा लागेल परंतु दमदार खेळ या 2 मातब्बर संघांमध्ये पाहायला मिळालं 2 चांगले मित्र एकमेकांविरुद्ध खेळत असताना एका मित्राच्या चेहऱ्यावरती हास्य पाहायला मिळते दुसऱ्या मित्राच्याही